आईसाहेब, अहो आता मी तुम्हाला कसं सांगू, मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. ती हमीदा नाही, गंगी आहे, गंगी. काल वाढदिवसाच्या दिवशी काय चाळे चालले होते गंगाराम शेठ बरोबर. शी, आता मी बोलू नये पण साहब, हमीदा करके कोई औरत बाहर आई है, आपको बाहर बुलाती है. बाप रे, मर गया ये, काय को है मरने को. पण जर का हे खोटं ठरलं तर तुमच्या चपलेचा छाप तुमच्या गालावर उठल, सांगून ठेवते. मी माझा गाल आनंदाने पुढे करीन. आपण तिला हाक तर मारा, हाक मारा. हमीदा, तेरे को किसने बुलाया? हाँ, तेरे को ही बुलाया, चाची ने चाय लेके अंदर बुलाया. जा, हाँ, जल्दी जा, जा, सलाम कर चाची को. हाँ, जा. सलाम चाची. मेरे को बुलाया क्या? बघा बघा बघा. पिस्टन कर. चप्पल. अहो पण चप्पल. पिस्टन कर. चप्पल. अहो पण चप्पल. हो हो. घाण लागेल आपल्या हाताला म्हणून पुसतो. तेरे गालों पे आईसाहेब, तुमच्या आईची शपथ घेऊन सांगतो, ती गंगीच आहे. तू सांगतेस ते खरं आहे ग, पण एवढ्या करता मिलला कसं टाळायला होता येईल. पण तिथलं वातावरण लय तापलंय. मला माहित आहे, आणि ही बोलणी करण्याकरता मी पुढाऱ्यांना बोलवून घेतलंय. कशाला? का? तेच तुझ्या विरुद्ध कामगारांना भडकवत आहेत. अच्छा. गंग्या, मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय. आपण कुठेतरी दूर जाऊया का? मी तेच तुला सांगणार होतो, कुठेतरी दूर जाऊ, म्हणजे मन मोकळेपणाने बोलता येईल. तू समोरच्या बस स्टॉपवर उभी राहा, मी गाडी घेऊन येतो. किती पैसे का तू? काय बघू बुरखा? बुरखा काढ, फाडल्यावर कसं वाटेल मग? नाही का? थांब, मी नाही कळत. माझं दम किती काढायचा? अरे तुम्ही एवढं दचकायला काय झालं तुम्हाला? धक्क्याचं काय कारण आहे? काय तुम्हाला मी उघडं बघतो ना, त्यामुळं. खोटं बोलू नका. हमीदाच्या ऐवजी मी बुरख्यात आहे म्हणून तुम्ही दचकलात, खरं ना? नाही, बुरख्यात कुणी काय असं ना, आम्हाला काय करायचंय? जे माझ्यात नाही एवढं का पाहिलं तुम्ही त्या बुरखेवाले? आता कमाल झाली, बुरख्यात काय बघणार? तोंड झाकून घेतल्यावर सगळ्या बायका हेमा मालिनी सारख्याच दिसतात. काय फरक असणार? पण म्हणून काय त्या दीड दमडीच्या मोलकरणीच्या मागे लागता तुम्ही? नाही, मागे लागायचा प्रश्न नाही, पण काम नाही केलं मागे लागायला नको काय? मला फसवू नका. 4 मुलांची आई आहे ती, आणि वरून पुन्हा विधवा. अहो, शिळपाका काही खाऊ नये एवढं सुद्धा कळत नाही तुम्हाला? आता तुम्हाला मी असं वागू देणार नाही. माझ्याकडे बघा आणि सांगा, मी वाईट आहे का तिच्यापेक्षा? आमचं डोळं फुटलं काय तुम्हाला वाईट म्हणायला? कोण तुम्हाला वाईट म्हणतो?
नुसतं नाव सांगा माझ्या चांगलं धरून नाही जाणार. मग झालं तर मी सांगेन तसं वागायचं आजपासून. तिच्याकडे कधी कधी पाहायचं नाही. पण ती बस ना माझ्याकडं. मी डोळे फोडीन तिचे. हो डोळे फोडले पाहिजे. मग म्हणा काय म्हणा? मी तिच्याकडे पाहणार नाही, फक्त तुझ्याकडेच पाहीन. मी तिच्याकडे पाहणार नाही, फक्त तुझ्याकडेच पाहिजे. मी फक्त तुझाच आहे. मी फक्त तुझाच आहे. मी तुझ्याशीच लग्न करीन. मी फक्त तुझ्याशीच लगीन करीन. बापरे, काय झालं? दगडाचा काय दगडासारखा आवाज आला. तुम्ही श्वास बंद झाला ना आमचा. नहीं, गंगी का सब भांडा फोड़ दूंगी चाची के सामने, फिर मालूम पड़ेगा मेरा नाम लेके वहावरते है क्या. देख, तू ऐसे करेगी ना तो तेरा भेजा फ्राई करके मैं चाची को खिलाऊंगा, याद रख. अब जावदा बड़बड़ करेगा ना, अब भी जाको चाची को बताऊंगी. टंगड़ी तोड़ के गले में बांधूंगा. क्या समझती है तू? अभी तेरे को बांध के रखता है सुतल से. किधर गई वो सुतल? क्या समझते है तू? आज तेरा भांडा फोड़ती हूँ. ठहरू ठहरू, कमीना कौन है रे इसमें? मर गया, नाम सुन लिया मैंने. सुन. ये झूठी तेरे को ये अभी कचूमर बनाते करती है. क्या समझती है? तू अभी बच के जा नहीं सकती. किधर गया वो तेरा खिमाट बना. मर गया. काय केलं? असर और मेरा नाम लेकर इधर रहती थी. ठीक आहे, तू जा. हमीदा, तिला कशाला मारता? तुम्हाला गंगीच पाहिजे ना? रांड, मला फसवत होतीस होय? या सुंदरबाईला बनवायची तुझी हिंमत कशी झाली? त्यात काय झालं बनवलं म्हणून? सेवाच केली ना मी तुमची. आणि तर राहिले ते गंगेवर जीव आहे म्हणून. नाही तर ह्या बंगल्यात कुत्र सुद्धा खायचं नाही. कुत्रे, मला ठावा आहे तुझा कशावर डोळा आहे तो. तू भी कमाल करती है चाची. दो जीव एकत्र मिळता है तो काय को जळता है. जब मेल्या, हे समजा तुझंच कारस्थान आहे. मेरा आता तू बाहेर जातेस का कमरात लाच घालू? जाईन, पण गंगेला घेऊनच जाईन. गंगेला घेऊनच जाईन. गंगे म्हणजे काय गांडाचा डबा वाटला होय ना? आणि मी म्हणजे काय बाकीचं भूच वाटलं तुला काढून फेकून द्यायला? अच्छा बस. हे बघ सुंदराबेन, तुला एकदा शेवटचं सांगून ठेवते. तू किती हात पाय आपट, पण गंगा लगीन करील तर ते माझ्या संगटच करील. हात पाय मोडून ठेवीन आता जास्त बोललीस तर. थांब, तुला धक्का देऊनच बाहेर काढते. दरबान, ए दरबान. क्या अब जीव ठंड हो गया तुम्हारा? जन्मजनी कहीं की औरत जात के नाम को डांबर फांसा है तुमने. किसको निकालेगा? इसको. मेरे को नहीं. मेरे को नहीं, मेरे को नहीं तो क्या मेरा बाप को निकालेगा क्या? इसको धक्के मारकर घर के निकालो. हाँ चलो. आता काय करायचं रे? सब ठीक हो जाएगा गंगाबेन, सब ठीक हो जाएगा.